नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत। अगदी छोटासाच व्हिडिओ आहे। आम्ही शिमग्याला गावी गेलो होतो तेव्हा हा व्हिडिओ शूट केलेला आहे। आपल्यापर्यंत थोडासा उशिरा येतोय, प्लीज स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। आपण आलेलो आहोत जाखादेवी मंदिरात। ही आहे आमची ग्रामदेवता। जवळजवळ 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। पण आत्ता आपण जे पाहतोय ते नवीन मंदिर आहे, जीर्णोद्धार झालेला आहे। याच्या बाजूला जुनं मंदिर आहे ज्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेल्या वर्षी मे 2023 मध्ये स्थापना झालेली आहे। या ठिकाणी पूजेचा मान या ठिकाणी असणाऱ्या गुरव कुटुंबाला आहे। दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो, छान दिवट्या पाजळतात, खूप छान असा कार्यक्रम असतो। पण आमचं कधी त्यावेळेस येणं होत नाही। जर त्यावेळेस कधी आम्ही इथे आलो तर नक्कीच व्हिडिओ शूट करेन आणि आपल्यासोबत शेअर करेन। शिमग्याला पालखी गावोगावी जाते, घरोघरी जाते आणि मांडावरती वस्तीला असते। ज्या दिवशी शिपणं होतं म्हणजेच अमावस्येच्या आदल्या दिवशी, पाडव्याच्या आदल्या दिवशी शिपणं होतं आणि ही देवीची पालखी याच जाखादेवीच्या देवळात येते। माझ्याकडे एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ती मी यामध्ये शेअर करते। चाकरमानी मुंबईहून इथे आले म्हणजे गावी आले की या जाखादेवीच्या मंदिरात ओटी भरतातच, अगदी न विसरता। मंदिराच्या बाजूला अगदी जवळच विहीर आहे आणि बाजूला जी थोडीफार जागा आहे तिथे छान अशी फुलझाडं लावलेली आहेत। आजूबाजूची जागा, परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवलेला आहे आणि यामागे समस्त गावकरी मंडळींची खूप मेहनत आहे।
या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला त्यामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळींची खूप मेहनत आहे। कोविड पिरियडच्या अगोदरपासून या मंदिराचं काम चालू होतं, ते गेल्या वर्षी पूर्ण झालं। तर मंडळी, असा होता आजचा आपला हा अगदी छोटासा व्हिडिओ। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा। धन्यवाद।